नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये आपल्यासाठी म्हणजे त्या कुंडलीमध्ये बदल करण्यासाठी, काही थांबवण्यासाठी, वाढवण्यासाठी असं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही आहे. शास्त्रानेच सगळं नियोजन अगदी सुसूत्रितपणे केलेलं आहे. तुम्हा आम्हाला फक्त 2 ते 3 मुद्देच फक्त संस्कार करावे म्हणून शिल्लक ठेवलेले आहे. थोडक्यात 3च पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत, तेवढेच फक्त ओपन ठेवलेले आहेत. कुठले? तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय करायचे, तर आलेल्या वर्तमानाला सामोरे जायचंच आहे. त्यात बदल तर होणार नाही आहे. मग त्याला सामोरे जाताना तुमच्या जन्मकुंडलीची अपेक्षा काय आहे, तर तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे कर्मभोग, कर्मयोग किंवा कर्म घेऊन आलेला आहात, ते कुठले आहेत ते ओळखून तुम्ही आपलं दैनंदिन जीवन जगायचं आहे. इथे लक्षात, ते 3 पर्याय कुठले ठेवलेले आहेत, तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पर्याय म्हणजे तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्रानुसार जे अशुभ ठरतं, म्हणजे जन्म नक्षत्रामध्ये विपत, प्रत्यय आणि वध ही अशुभता दर्शक नक्षत्र असतात. त्या नक्षत्रांना तुम्हाला टाळता देखील येत नाही. तर ज्याला टाळता येत नाही आहे, पण त्याला म्हणजे त्याचा सामना करायचाच आहे, त्याला सामोरे जावंच लागणार आहे. मग अशा वेळी एकच पर्याय उरतो की त्या अशुभतेला आपल्याला शुद्ध स्वरूपात राखून संतुलित प्रमाणामध्ये त्याच्याशी 4 हात करायचे असतात. येतं लक्षात? पहिला पर्याय काय, तर तुमच्या जन्मकुंडलीच्या जन्म नक्षत्र गोचरीने तुम्हाला जे सांगितलेलं आहे की तुम्हाला आयुष्यभर विपत, प्रत्यय आणि वध नक्षत्र ही अशुभतादायक ठरणारी आहेत. तर त्यांना फक्त किंवा त्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. दुसरा पर्याय काय दिलेला आहे, तर जसे अशुभ ठरणारे आहेत तुमच्या कुंडलीमध्ये, तसेच तुम्हाला सहाय्य करणारे, तुम्हाला शुभता प्रदान करणारे देखील ग्रह नक्षत्र आहेत की नाही. तर त्यांच्यातले कुठली ग्रह नक्षत्र तुम्हाला वारंवार वेळोवेळी सहाय्य करणारे आहेत, सपोर्ट करणारे आहेत, सकारात्मक दृष्टीने तुमच्या सहाय्यासाठी तयार आहेत, त्यांना तुम्ही आपलंसं करायचे, जवळ करायचे. हा झाला दुसरा पर्याय. तिसरा पर्याय कुठला शिल्लक ठेवला आहे, तर ओव्हरऑल म्हणजे संपूर्णतः सगळ्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण, तर प्रत्येक कुंडलीचा एक कोणतरी मॅनेजर ठरतो. तो मॅनेजर म्हणजे त्या कुंडलीचा सर्वेसर्वा. म्हणजे कुठल्याही वर्तमान स्थितीमध्ये त्या वर्तमानातील ग्रह गोचरीमध्ये त्या ग्रहगोचरीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचणाऱ्या ज्या शुभ अशुभ ऊर्जा आहेत, एनर्जी आहेत, त्या एनर्जींना बॅलन्स करण्याचं काम
त्या कुठल्या कुठल्या तरी एका ग्रहाकडे असतं. ते तुमची कुंडली दाखवत असते, सांगत असते. तर त्या ग्रहाला, त्या मॅनेजर ठरणाऱ्या ग्रहाला रत्न स्वरूपातून आपल्याला आपल्यासोबत राखायचं असतं. हे 3च पर्याय आहेत. हां, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक जे एक सहाय्य म्हणून थोडंसं म्हणजे ते तुम्हाला काय करायचं तर तुमची महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतर दशा यांचे जे स्वामी असतात आणि ज्या ज्या ग्रहांची अंतर्दशा, महादशा किंवा प्रत्यंतर दशा चालू असते आपल्याला आपल्या कुंडलीनुसार, त्या दशास्वामींची मंत्रोपासना करणे, त्याच दशास्वामी म्हणजे त्या ग्रहाला संबंधित दैवता जे आहेत त्यांचे पूजन करणे, हे सपोर्टिव्ह आहे तुमचा. म्हणजे 3 पर्यायासोबत जोड दिलेली आहे ती. एवढंच आपण करू शकतो. याच्या व्यतिरिक्त आपण स्वतःच्या कुंडलीमध्ये काहीही हेराफेरी करू शकत नाही. रादर आपली तेवढी पात्रता नाही आहे. आपल्याला जे समोर म्हणजे वाढलेलं आहे तेवढंच फक्त प्राशन करायचं आहे. मुद्दा लक्षात येतोय? थोडक्यात तुम्हाला तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे जे अशुभ आहे त्या अशुभतेला शुद्ध स्वरूपातून संतुलित राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. जे शुभदायक आहे त्यांना सोबत राखायचे आणि ओव्हरऑल जे तुमच्या कुंडलीला जो ग्रह जे तुमच्या कुंडलीचं व्यवस्थापन तो राखतोय, मॅनेजर आहे तो, अशा ग्रहाची रत्नमाध्यमातील साथ आपल्यासोबत कायम ठेवायची आहे. लाईक दिस. येते लक्षात? याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्योतिषीय कुंडलीच्या संदर्भातून बाकीच काही करायची गरज नाही आहे. काहीही करायची गरज नाही आहे. कारण आत्तापर्यंत जे लादल्या गेल्या आपल्यावरती ते सगळं संदर्भहीन आहे, विषयहीन आहे, संदर्भहीन आहे. मुद्दा लक्षात घ्या. मला कोणावरती ताशेरे ओढायचे नाही आहेत किंवा कोणाच्या कर्मावरती मला आक्षेप घ्यायचा नाही आहे. मला फक्त ज्योतिषशास्त्राच्या संबंधित जे खरं सहज सोपं ज्योतिषशास्त्र आहे त्याचा सदुपयोग कसा साधला जाऊ शकतो किंवा कसा साधायला हवा आहे या संदर्भातच तुमच्यापर्यंत ही माहिती पोचवायची आहे. येते लक्षात? पुन्हा एकदा मंडळी, वर्तमानानुसार जगा. येते लक्षात घ्या. वर्तमानानुसार जगा. तुमच्या कुंडलीप्रमाणे त्या कुंडलीला प्राप्त असलेल्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे म्हणजेच ताराचक्राप्रमाणे दैनंदिन जीवन तुम्हाला कसं नियोजित करायचंय, कसं त्याचं नियोजन राखायचंय या संदर्भातलं जी आवश्यक आणि गरजेची जी संस्कार आहेत गरजेचे तेवढेच तुम्हाला साधायचा प्रयत्न करायचा आहे. बाकी ग्रह नक्षत्र त्यांचं काम अखंडपणे अविरत करत आहेत. आपणच त्यांची चाल किंवा त्यांचं स्वरूप आपल्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे लक्षात घेत नाही आणि आपला गोंधळ होतो, आपली गडबड होते. तर गडबडून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. काही जरी केलं, कसंही केलं तरी तुम्हाला जे तुमच्या जन्मकुंडलीने सोबत दिलेलं आहे त्याप्रमाणेच तुम्हाला वागायचे, त्याप्रमाणे तुम्हाला वाटचाल करायची आहे.
बरोबर की नाही? तर विनंती अशी आहे मी तुम्हाला प्रत्येकाला की आपापली जन्मनक्षत्र गोचर समजावून घ्या. त्याची ठेवण काय आहे, मला माझ्या जन्मकुंडलीप्रमाणे माझ्या जन्मनक्षत्र गोचरची ठेवण काय आहे, स्वरूप काय आहे, कोण मला अशुभ ठरणारा आहे, कोण शुभ ठरणारा सपोर्टिव्ह सहाय्यक ठरणारा आहे, हे जाणून घ्या. एवढं जाणून घेतलं ना तरी तुम्हाला ज्योतिषशास्त्रातली म्हणजे ज्योतिषीय कुंडलीशास्त्रातली सहज सोपेपणा पटकन लक्षात येईल आणि अगदी निर्भीडपणे, सक्षमपणे, अगदी सकारात्मक दृष्टीने तुम्ही तुमच्या जीवनाला लीलया बॅलन्स कराल. अगदी सहज तुम्ही त्या आपल्या जीवनाला एक चांगलं वळण देऊन वाटचाल करू शकाल. येते लक्षात? वर्तमानानुसार जगा. तुमच्या स्वतःच्या जन्मनक्षत्र गोचरीनुसार आपल्या आयुष्याचे आडाखे उभे करा. तुलनात्मक दृष्टीने आपल्या जीवनाकडे पाहू नका. येते लक्षात? सहज सोपं शास्त्र आहे होय. फक्त वास्तवामध्ये राहा. जे ज्योतिषीय कुंडलीशास्त्रामधली जे चक्र आहे म्हणजे ग्रह नक्षत्रांचं गोचरीचं चक्र, त्या चक्राला समजावून घ्या आणि त्या चक्राच्या प्रत्यक्षातील प्रकट वास्तवाशी संबंध स्थापित करा. भूतकाळाचं ओझं डोक्यावर घेऊ नका आणि भविष्याचं जे मृगजळ आहे त्याच्या नादी लागू नका. वर्तमानानुसार जगा. जगण्यासाठी जी भक्कम साथ तुम्हाला दिलेली आहे नियोजन करण्याची, ती जन्मनक्षत्र गोचरीची आहे. त्या जन्मनक्षत्र गोचरीचं ऐका. थांबू इथे. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन येऊ. तोपर्यंत ओम नमो आदेश. शुभम भवतु.